नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अर्चना जोशी, ही माझी मुलगी जानू. बघा कशी बसली आहे. तर आज आम्ही आलो आहे मस्त पार्लरमध्ये, कारण की केस कटिंग करायचे होते माऊचे. तर इथं मस्त तिची केस कटिंग करणार आहे आम्ही. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही पूर्ण दिवस पार्लरमध्ये काय करणार आहे ते. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता, माझ्या ॲप्रोज करायचे होते बट वेळ होता, कारण की कस्टमर चालू होते त्यांना. आणि बराच वेळ झाला, म्हटलं मुलीसोबत थोडे गप्पा मारूया. पण तिने केस कटिंग करायचं म्हणून रडत होती, तर मी तिच्याशी गप्पा मारत होती, रडू नको म्हणून असं. तर इकडे माऊ म्हणे मला पण भीती वाटते. तर तिला मी बोलले तुला कोणचं कट करायचं. ती बोलली मला ॲपल कट करायचा. तर मग आता हा सुरू झाला माऊचा ॲपल कट. खरं तिचे केस कापायचेच नव्हतं, पण खूप उंदरी लागली होती. त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल हे मी काय करते, तर मी पण माझ्या केसांना मस्त खूप ड्राय झालेले होते, त्याच्यामुळे त्यांना जरा वॉश करून मस्त काहीतरी म्हटलं शायनिंग आली पाहिजे माझ्या केसांना. आणि माझे केस इतके मोठे ना की त्यांना कसं सांभाळावं तेच कळत नाही, त्यांच्यासाठी काय करावं ते पण समजत नाही. सध्या माझ्या केसांची वाढ पण थांबलेली होती, तर म्हटलं एकदा तरी नाही का केसांना आपण काहीतरी केलंच पाहिजे. तर मग म्हटलं चला आज जाऊया मस्त पार्लरमध्ये. मम्मीने पण मस्त पैसे दिले होते केसांसाठी. तर मग काय आज आमची मज्जाच होती. मग आम्ही ते गप्पा मारत होतो. त्या ताई मला विचारत होते आता सध्या शूट कुठे चालू आहे, काय चालू आहे, काय करता काही नाही असं. कारण की मी त्यांचं खूप जुनं कस्टमर आहे, कारण की लहानपणापासून आम्ही त्यांच्याकडेच जातो. तरी ते गप्पा मारता मारता वेळ कसं गेला समजलंच नाही. आणि खूप मजा आली, खूप हसून खेळून आजचा दिवस गेला. मी सकाळी 12 वाजेची गेलेली होती, तर डायरेक्टली संध्याकाळी 6लाच आली. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त केस वॉश करून झालेत माझे. आणि आता डायरेक्टली तुम्हाला दाखवणार आहे. मस्त झाले माझे केस ड्राय. तर आता मस्त वॉश करून त्यांना इथं सुकवून घेतो. इथे केस सुकवून घेतल्यानंतर माझ्या केसांना क्रीम लावणार आहे मस्तपैकी. तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर झालं आता माझे केस सुकवून. तर म्हटलं आता चला थोडासा ब्लॉग बनवू. आता हे झाले माझ्या हेअर ट्रीटमेंट सुरू. आता हे माझ्या केसांना लावणार आहे आणि याला लावून 1 तास ठेवणार. त्याच्यानंतर पुन्हा केस माझे वॉश करणार, पुन्हा दुसरी क्रीम लावणार, त्यानंतर पुन्हा दुसरी स्टेप तीच करणार आणि मग कर्ली करणार केसांना. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. तर आता तुम्हाला माझे केस दिसतं इतके मोठे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला याच्यानंतर खूप मोठे केस दिसणार आहे अजून. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मग कसा वाटला माझा फायनल लुक तुम्हाला? बघा, तुम्ही बघू शकता माझे केस. मीच इतकी हॅपी आहे की मी सारखेच माझ्या केसांसोबत खेळते आहे. तुम्हाला जर माझ्यासारखी ट्रीटमेंट हवी असेल तर कॉलेज रोड सायखेडा आणि संस्कृत ब्युटी पार्लर, तुम्ही या पार्लर येऊन भेट देऊ शकता. तर मला तर खूप छान वाटलं. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि तर मग आता मी चालले, बाय. आणि थांबा लगेच चाललात कुठे? अजून माझा फायनल लुक बघून तर जा. मी तर बघितलंच आहे, कारण की मला तर खूप आवडला आहे. आणि त्या ताईंनाही बघा, तुम्ही बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि हा होता माझा फायनल लुक.
तर कसं वाटतं तुम्हाला माझे केस? आणि ही होती माझी ट्रीटमेंट. कशी वाटली?